लागली आहे, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. परिचय करून दिलाय माझा आणि विषय आहे कार्यपद्धती. ज्या कार्यपद्धतीच्या जोरावरती शून्य से शिखर तक ही यात्रा ज्या संघटनेने पार पाडली, त्या कार्यपद्धतीबद्दल बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. पेशाने वकील आहे, त्यामुळे तास दीड तास घेऊ शकतो, पण मानसिकता आपली ओळखून 15-20 मिनिटात मी समअप करण्याचा प्रयत्न करेन. व्यासपीठावरती उपस्थित या मंडळाचे अध्यक्ष उदयराजे भोसले साहेब, भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदेवरती असलेले श्री मिलिंद बापू कोरे, आत्ताच ज्यांनी आपल्याला उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं ते आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस विलासराव काळेबाग, आमचे सरचिटणीस अनिल लोंढे सर, विकास भोसले साहेब, उपाध्यक्ष सांगली आजमभाई, आमच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सुभाजी खांडेकर, धनंजय शिंदे, मनोजी करांडे, तसेच आता स्वप्नील भैयाही होते ना अध्यक्ष आपले तिकडे पलीकडे. या सर्वांचं मी स्वागत करतो. आपले प्रकाशराव येडगे माजी अध्यक्ष या ठिकाणी व्यासपीठावरती सुद्धा उपस्थित आहेत. कार्यपद्धती हा जो विषय आहे, म्हणजे आता सगळं सांगितलं की आपल्याला बूथ रचना करायची आहे, आपल्याला कार्यक्रम करायचे आहेत, परंतु नक्की हे कसे करायचे हा प्रश्न आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये साहजिकच येऊ शकतो. की बूथची रचना लावायची, ओके, बूथची रचना आमची लागली, 1 बूथ 10 यूथ, सगळ्या समित्या झाल्या, आमची बूथची कार्यकारिणी सुद्धा आहे, गावची कार्यकारिणी आहे, मंडळाची कार्यकारिणी आहे, पण नक्की करायचं काय हा जो विषय आहे तो प्रामुख्याने कार्यपद्धतीमध्ये येतो. आपल्याला माहिती आहे की मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं गेले 25 वर्ष काम करतोय आणि संघ असेल, संघ परिवार असेल, यामध्ये बैठका हा विषय प्रामुख्याने अधोरेखित केलेला आहे. बैठका म्हणजे ज्याला आपण मीटिंग म्हणतो किंवा एकत्र येणं, त्या ठिकाणी विचार करणं असाही विषय होऊ शकतो. त्यामुळे कार्यपद्धतीचा जर कणा कुठला असेल तर बैठका आहेत, एकत्र येणं आहे. मग तुम्ही चहा पिण्याच्या निमित्ताने एकत्र या किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र या, हे एकत्रीकरण झालं. परंतु मला बूथची रचना लावायची आहे यासाठी एकत्र येणं किंवा मला एखादा कार्यक्रम करायचा आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती येते, 14 तारखेचा मला कार्यक्रम करायचा आहे, 14 एप्रिलचा. तर आपल्या डोक्यात काय असतं, फोटो, फूल आणणे किंवा आणखीन डोक्यात काय असेल, एखादा वक्ता आणणे, तर बौद्ध विहाराची साफसफाई करायला सांगितलं. परंतु जेव्हा एखादा कार्यक्रम करायचा असेल तेव्हा आपण काय करतो, सगळं आपल्या डोक्यावरती बर्डन घेतो, जरूर सगळं मलाच करायचं आहे. हार मीच आणणार, फुलं मीच आणणार, फोटो मीच आणणार, स्थळ मीच बघणार, बुद्धविहार मीच बघणार, आणि परत म्हणतो चायला काय सगळं मीच करायचं. होतं असं, साहजिकच आहे. आणि प्रमुख कार्यकर्ते करतात. मला वाटतं ह्याच्यामध्ये बैठकांचा फार मोठा भूमिका आहे आणि आपल्या कार्यपद्धतीमध्ये जी प्रामुख्याने बैठक, पहिलं जे पॉईंट लिहिलंय बैठक, तो फार महत्वाचा आहे. प्रथमतः आपण मासिक बैठकांची सवय लावली पाहिजे. महिन्याला कंपल्सरी बूथ जे प्रमुख आहेत, बूथ प्रमुखाने सगळ्या बूथच्या मंडळींना बोलवलंच पाहिजे. आणि बसून काय करायचं आहे, एकत्र बसायचं आहे आणि पक्षाकडून जे कार्यक्रम आले त्याची चर्चा करायची आहे. आपलं काय होतंय की मंडलाध्यक्षांनी सांगितलं, जिल्हाध्यक्ष सांगितलं कार्यक्रम करा, तो उठतो, पेटतो, बॅनर लावतो, सगळं करतो. परंतु बराच वेळा असं होतं की कार्यकर्त्यांचं पण असतं, मला विचारलं नाही. बरं बघा, त्याला काम करायचं आहे किती हा भाग वेगळा असतो, पण बऱ्याच कार्यकर्त्याचं काय असतं, मला विचारलं नाही, नाहीतर मी आणखी भन्नाट काहीतरी केलं असतं. मला वाटतं की जर तुम्ही मासिक बैठका जर करायला घेतल्या किंवा मन की बात हा आपला मोठा कार्यक्रम आहे, त्यानंतर बैठका करायला घेतल्या की सगळ्यांना निरोप द्यायचा. बूथवरती जेवढे आहेत, बूथची बैठक करायची असेल
तर बूथवरती जेवढे प्रमुख कार्यकर्ते आहेत सगळ्यांना निरोप द्यायचा. पण निरोप नुसता द्यायचा नाही, त्यामध्ये तुमचं ठरलं पाहिजे की या बैठकीमध्ये आज काय होणार आहे. म्हणजे जर एप्रिलची बैठक आपण मार्चमध्ये घेणार असू, मन की बात आपलं शेवटचं झालं, तर त्यावेळी म्हणायचं की बाबा 6 एप्रिल येतोय, 14 एप्रिल येतोय, आज महात्मा फुलेंची जयंती झाली, पण बाबा आपल्या बूथवरती हे 3-4 कार्यक्रम करायचे आहेत, तर आपण याविषयी चर्चा करूया. आपण प्रॅक्टिकल वागलं पाहिजे, कारण की आपलं हे नेतृत्व सामूहिक नेतृत्व आहे, एक चालकनु वर्तन ते नाहीये. आपलं काँग्रेस पार्टीसारखं इथे चालत नाही. आपली पार्टी ही सामूहिक नेतृत्वावरती विश्वास ठेवणारी पार्टी आहे. तुम्ही एकत्र आला त्या ठिकाणी लोकांना सांगा की बाबा या 3 जयंत्या करायच्या, 3 कार्यक्रम करायचे, आणि प्रत्येकाला त्या कार्यक्रमाची जबाबदारी दिली पाहिजे. एक बैठक लावायची, बैठकीला अपेक्षित क्रायटेरिया ठेवायचा, आणि आपल्याला माहिती आहे अपेक्षित तोच उपस्थित. म्हणजे जिल्ह्याची बैठक असेल तर आपले मंडल अध्यक्ष येतात, आपले कोरे साहेब येतात, मी जातो, त्या ठिकाणी आपण सगळे जाऊ शकत नाही. का? क्रायटेरिया आहे, कोणीही कुठल्या बैठकीला जायचं नाही. माझी बुथची बैठक आहे ना, माझा बुथचाच माणूस पाहिजे. दुसऱ्या बुथचा माणूस तज्ञ आहे, त्याला काहीतरी सांगायचं आहे म्हणून तुम्ही त्याला ठिकाणी बोलवू शकता, पण आपल्या बुथच्या बैठकीमध्ये आपल्या बुथचीच माणसं पाहिजेत. वरिष्ठ जर आले तर त्यांचं स्वागत आहे, म्हणजे मंडल अध्यक्ष आले, उपाध्यक्ष आले, मंडल कमिटीवरचं त्यांचं स्वागत आहे, पण बूथच्या बैठकीमध्ये बूथची लोक असणे अनिवार्य आहे. पण त्यामध्ये पण व्हेरिएशन पाहिजे, महिला पाहिजेत. आणि आपले जे 8 मोर्चे आहेत की नाही, 8 मोर्चे, जसं मी किसान मोर्चाचा अध्यक्ष आहे, आझमभाई आपल्या अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष आहेत, आपला अनुसूचित जाती जमातीचा मोर्चा आहे, ओबीसी मोर्चा आहे, महिला मोर्चा आहे, युवा मोर्चा आहे. या सगळ्या मोर्चाची लोक माझ्या बूथच्या कमिटीमध्ये हवी आहेत. बऱ्याच वेळा आपल्या ग्रामपंचायतीला बघतो, SC आला तर कुठे माणूस शोधा झाला, आपली शोधाशोध सुरू होते. डोक्यात पक्क घ्या, काम छोटं आहे, प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायचा आहे. राम सेतू आरामात तयार होईल. सगळ्यांना बसवायचं, पण निरोप द्यायला लागतील. निरोप आपण काय करतो, फोनवर सांगतो की बाबा बैठक आहे ये, त्याचा फोन लागला नाही तर तो माणूस गळतो. निरोपाची रचना चांगली लागली पाहिजे. फोन माध्यम असू शकतं, चांगलं माध्यम आहे, फोन केला पाहिजे. वरून आपण SMS करू शकतो का? मग तो मग टेक्स्ट असेल, व्हॉट्सअप असेल, दोन्ही SMS पाहिजेत. आजकाल व्हॉट्सअपची काय अवस्था आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 100 ग्रुप झाले, मी बघत नाही. मग आपण काय म्हणतोय, त्याला व्हॉट्सअपला मेसेज केला होता, तो आलाच नाही. अरे पण त्याने बघितलाय की नाही हे पडतं आलं, कारण आपण प्रमुख कार्यकर्ते आहोत, आपला परिवार आहे, गैरसमज झाले नाही पाहिजे. त्यामुळे निरोपाची रचना व्यवस्थित लावा. एक फोन कॉल करा, एक टेक्स्ट मेसेज करा, एक व्हॉट्सअप मेसेज करा, आणि त्यानंतरही त्याच्या किमान कोणीतरी घरी धाडा की बाबा अमुक तारखेला अमुक ठिकाणी बैठक आहे आणि तुम्ही यायचं. साधारणपणे निरोपाची यंत्रणा ही असली पाहिजे. बरं, त्याला त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे आपल्या मेसेजमध्ये की बाबा रे, आगामी काळात 6 एप्रिल स्थापना दिनाचा कार्यक्रम आहे, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आहे, महात्मा फुलेंची 200वी जयंती आज होती, त्या संदर्भात आपलं डिस्कशन करायचं आहे. म्हणजे नुसतंच बोलावणं धाडायचं नाही, आगामी काळात आपल्याला जे काही करायचं आहे महिनाभरात त्याच्याही त्या व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये किंवा आपल्या संदेशामध्ये अंतर्भाव पाहिजे. तरी कम्युनिकेशन पूर्ण पाहिजे, आणि आपली कार्यपद्धती आहे. बऱ्याच वेळा गैरसमज का होतो तुम्हाला माहिती आहे, निरोप पोचला नाही, नाहीतर मी आलो असतो, मला विचारात घेतलं जात नाही. आपण शक्ती केंद्र प्रमुख केले, बूथ प्रमुख केले, बूथच्या समित्या केल्या, पण त्यांचं एकत्रीकरण करत नाही. त्यामुळे अशाद्वारे बैठक बोलवणं, बैठकीचं वेळापत्रक निश्चित करणं, 1 तासाची बैठक आहे, जास्त घेऊ नका, बैठकीचे विषय ठरवा आणि त्यामध्ये चर्चा करा की आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा. मला वाटतं बैठक घेणं आणि सगळ्यांना बोलवणं हे आपल्या या कार्यपद्धतीचं एक प्रमुख अस्त्र आहे.
बरं तिथे आल्यानंतर तुम्ही 10 जण येतात, जबाबदारी द्या ना वाटून, की बाबा अमुक अमुक तू हार घेऊन ये, अमुक अमुक तू फुलं घेऊन ये, फोटो कुणाकडे तर तू फोटो आण. बरं चौथा तिथे मेणबत्त्या कोण आणणार. ही कार्यक्रमामध्ये कामाची वाटप, व्यवस्थेचं वाटप त्या ठिकाणी करता येईल. आणि वक्ता कोण बोलवायचा आहे, कोणाच्या परिचयाचा आहे का. आता आलं ना टेन्शन, 14 तुम्ही एप्रिल सांगून गेले विलास काळेबाग, पण विलासरावांना आता वक्ता कसा शोधायचा. मग आपण डोकं लावतो, अरे हा आहे का तो आहे का. माझं काय म्हणणं आहे, 10 जण एकत्र बोलवा, 10 डोकी लावा, एखादा चांगला वक्ता त्यातून बाहेर येईल. आणि एवढं सोपं काम आहे. ही आपली खऱ्या अर्थाने कार्यपद्धती आहे. या कार्यपद्धतीच्या बैठकीमुळे तुमचा संवादही वाढेल. दुसरा कार्यकर्ता कसा आहे, कितपत काम करू शकतो, त्याच्या घरी काय अडचण आहे. त्यामुळे संवाद हे सुद्धा आपल्या कार्यपद्धतीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आता झूम बैठका, ऑनलाईन बैठका कोरोनामध्ये ओके होत्या, परंतु मला सांगा, जोपर्यंत माणूस माणसाला भेटत नाही तोपर्यंत माणूस कळतो का हो. त्यामुळे प्रत्यक्ष फिजिकल बैठका घेण्यास आपला भर पाहिजे. तशीच बूथची झाली पाहिजे, गावची जर आपली कार्यकारिणी असेल गावची झाली पाहिजे, शक्ती केंद्राची झाली पाहिजे, आणि मंडळाची पण फिजिकल बैठक महिन्यातून एकदा झाली पाहिजे. त्यातून एकत्र येतील, संवाद होईल, डायलॉग होईल. त्यामुळे हे कार्यपद्धतीचं लक्षण आहे. कार्यसमिती, आपली जी कार्यसमिती आहे, मंडळाची कार्यसमिती आहे, त्यामध्ये बरेच जण असतील, 31 जणांची असेल, 61 जणांची असेल. त्या कार्यसमितीची नियमित महिन्याला फिजिकल बैठक झाली पाहिजे. आणि जसं बूथमध्ये मी सांगितलं तसंच आता अभ्यासवर्ग घ्यायचा आहे, मंडळाने घ्यायचं आहे, तर यासाठी मंडळाची एक बैठक होणं अनिवार्य आहे. त्या बैठकीमध्ये सगळ्यांना निरोप जाणं अनिवार्य आहे. त्यामुळे आपली कार्यसमितीची रचना सुद्धा लागली पाहिजे. कार्यशाळा, आता हे सगळं करायचं आहे. मी तुमच्यासमोर बोलतोय, मी कुठेतरी काहीतरी शिकल्याशिवाय तुमच्यासमोर बोलतोय का, किंवा मला कोणीतरी शिकवलंय. बऱ्याच वेळा म्हणतात की वक्ते येतात, छान बोलतात. प्रमोदजी महाजन अप्रतिम वक्तृत्व, गोपीनाथराव मुंडे अप्रतिम. पण मला सांगा, आईच्या पोटातून कोण शिकून येतं का. कोणीतरी शिकवलंय. आज मी तुमच्यासमोर बोलतोय, मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम केलंय, त्या ठिकाणी आंदोलनं केली, त्यातून पुढे आलेला कार्यकर्ता आहे. मी सहज संवाद साधतोय. त्यामुळे वक्तृत्व कला आहे. तसं बूथवरती, मंडळ स्तरावरती प्रशिक्षणाच्या कार्यशाळा घेणं गरजेचं आहे. म्हणजे मी पण 10वी-12वीला होतो, मला माहीत नव्हतं, पण मला कळालं की प्रशिक्षण घेतलं पाहिजे. जेव्हा विद्यार्थी संघटनेतर्फे, विद्यार्थी परिषदेतर्फे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे प्रशिक्षण आयोजित केले तर मी जायचो. बरं शिकवलं काय होतं तिथे, कसं वागायचं, कसं बोलायचं, ड्रेसिंग स्टाईल कसली असली पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, म्हणजे आपण अगदी अभ्यास वर्गाला आल्यानंतर कसं वागलं पाहिजे, आपली शिस्त काय, यासाठी लोकांना प्रशिक्षित करणं गरजेचं आहे. हे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान त्याचाच एक भाग आहे. परंतु हे मंडळ स्तरावरचं झालं. असंच प्रशिक्षण आपण बूथ स्तरावरती घेऊ शकतो का. काही नाही, बूथ स्तरावरती ज्यांना भाषण करायची इच्छा आहे असे 4 कार्यकर्ते 5 कार्यकर्ते गोळा करा, कोणीतरी एक वक्ता आणा, आणि त्या ठिकाणी तो वक्ता सांगेल उभं कसं राहायचं, हावभाव कसे करायचे, बोलायचं कसं. आपल्याला माहिती आहे की आपले एवढे मोठे नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांची वक्तृत्व शैली बघा. आज मोदीजी असतील, अमित भाई असतील, देवेंद्रजी असतील, कुठलाही नेता बघा, बोलण्यात पटायचं आपला. बरं एकाच घराण्याचे नेते आहेत, ते वेगवेगळ्या घराण्यातून आले, घराणेशाही आपल्याकडे नाही आहे. पण हे नेते भारतीय जनता पार्टीच्या प्रशिक्षण कार्यालयात तयार झाले. म्हणूनच रामभाऊ माळगी प्रबोधिनीचं नाव कोणी ऐकलं का इकडे. प्रमोदजी महाजन यांनी याचीच आवश्यकता लक्षात घेऊन आपल्या सर्वांसाठी रामभाऊ माळगी जे आपले खासदार होते त्यांच्या नावाने राजकीय कार्यकर्त्यांना प्रशिक्षण करणारी संस्था स्थापन केली. म्हणजे आपली पार्टी विथ डिफरन्स काय, तर पार्टी कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने नेता बनवते, त्याला बोलायला शिकवते, त्याला बैठक घ्यायला शिकवते, त्याला आंदोलन करायला शिकवते. आंदोलनाचा पण किस्सा असाच आहे. उदाहरण सांगितलं की राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन करायचं. आता जो किस्सा आला की काहीतरी बडबडतो माणूस तो
आणि देशाचं काहीतरी नुकसान करण्यासारखं बोलतो, त्याच्या विरोधात आपल्याला आंदोलन करायचं. बरं, आंदोलनाचा निरोप काय देतो? मंडलाध्यक्षाकडे जाईल, कमिटीकडे जाईल, किंवा तुमच्यापर्यंत आल्यानंतर प्रथमतः आंदोलनाला काय काय लागतं या विषयाची पण बैठक झाली पाहिजे. म्हणजे संघामध्ये गमतीने म्हणतात की बैठकीसाठी बैठक घ्यायची असते. आंदोलन करायचं आहे, पण आंदोलन स्वाभाविकच एक फोटो पाहिजे, एक बॅनर पाहिजे, प्ले कार्ड्स पाहिजे, माईक पाहिजे, पाण्याची व्यवस्था पाहिजे, चहा पाहिजे, थोडासा बिस्किट चमचा चक्र आली कोणाला पाहिजे, ही सगळी व्यवस्था आहे. घोषणा माहीत पाहिजेत, बोलायचं काहीच माहीत नाही, काय घोषणा द्यायचं. त्यामुळे आंदोलन करताना सुद्धा एखादी बैठक घेणं गरजेचं आहे. रूपरेषा ठरली पाहिजे, बोललं कोण पाहिजे हे ठरलं पाहिजे. कोणी पण याचा माईक घ्यायचं सुरू व्हायचं, मग ते आंदोलन आपलं भरपडू शकतं. त्यामुळे आंदोलन करताना सुद्धा ती जी कार्यपद्धती ठरली पाहिजे. बॅनरचा मजकूर जो प्रदेशाने सांगितलंय, जिल्ह्याने सांगितलंय तो पाहिजे, हातामध्ये प्ले कार्ड्स पाहिजेत, झेंडे पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करण्यासाठी कार्यकर्त्यांना शिकवलं पाहिजे. आपल्याला कॉर्पोरेट पार्टी चालवायची नाहीये, नाहीतर भाजपाची सुद्धा काँग्रेस होईल. आपल्याला कार्यकर्त्याधिष्ठित पार्टी चालवायची आहे. कार्यकर्त्याने आपल्या खांद्यावरती झेंडा घेताना लाज बाळगली पाहिजे की नाही? नाही. बराच वेळ म्हणतोय तू पकड की, चालणार नाही. ही पार्टी आज जगामध्ये नंबर 1 ची आहे. ज्या पार्टीमुळे राम मंदिर उभं राहिलं, ज्या पार्टीमुळे 370 कर म्हटलं, तिला झेंडा खांद्यावरती घ्यायला कार्यकर्त्यांना तरी लाज नाही पाहिजे. गमछे पाहिजेत आंदोलनाच्या वेळी, सगळ्याला दिले पाहिजेत, गमछे दिले पाहिजेत, प्ले कार्ड्स दिले पाहिजेत. घोषणा देणारा कोणतरी चांगला कार्यकर्ता पाहिजे, त्याचा आवाज चांगला पाहिजे. बरं, त्याला सांगितलं पाहिजे की या 4-5 घोषणा कायम देत जा, त्याचा घसा दुखेल, त्याला खडी साखर पाहिजे. म्हणजे प्लॅनिंग इन डिटेल आणि प्लॅनिंग इन ॲडव्हान्स, म्हणजे अतिशय सूक्ष्म असं आपण प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलं पाहिजे, तर आपली आंदोलन यशस्वी होतील. हाही आपल्या कार्यपद्धतीचा भाग आहे. आंदोलन झालं पण पेपरला बातमी आली नाही, चालेल का? त्यामुळे वार्ताहर आणि वर्तमानपत्रांशी आपलं कम्युनिकेशन आणि आंदोलनाची बातमी लगेच आपण ज्या ठिकाणी आंदोलन करतो त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये प्रेस नोट हवी आहे. आंदोलन झालं, लय भारी झालं, फोटो व्हायरल झाले, पेपरला कुठे आहे? इलेक्ट्रॉनिक मीडियाला कुठे आहे? युट्यूबर्स आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांच्याकडे कुठे बातमी आहे? तो म्हणतो प्रेस नोट पाठवा, तर आपलं म्हणतो लगेच कार्यकर्ता आहे का प्रेस नोट? चालायचं नाही. उद्या आंदोलन म्हटलं तर आपल्याला माहिती आहे ना लोकांपर्यंत काय पोचवायचं. प्रेस नोट तयार करायची, मंडल अध्यक्ष आणि सरचिटणीस यांची त्याच्यावरती सही पाहिजे, तरच ती अधिकृत प्रेस नोट असेल. कार्यपद्धतीचा भाग आहे आपला. पण हे सगळं झालं, आंदोलन झालं, बैठका सांगितल्या. कार्यक्रमाचं तसंच आहे. एखादा कार्यक्रम करायचा असेल तर आपल्याला बैठक घेणं आवश्यक आहे, बसलं पाहिजे. शिबिर घ्यायचं एखादं, तर जसं आपण एखादा सप्ताह कसा असतो, तांदूळ कुणी आणले, गहू कुठून आणले, तूप कुठून येतंय, ही कोण देणगी देणार. बऱ्याच वेळा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा केडर पैसा आहे आणि हा प्रत्येक कार्यकर्त्याचा श्रीमंत नाहीये. आपण म्हणतो पार्टीने सांगितलंय पण पैसे कुठे आहेत माझ्याकडे. आपल्या कार्यपद्धतीचा प्रमुख भाग आहे की आपण जनतेतून निर्माण झालेली पार्टी आहे, त्यामुळे जनतेकडून आपण मदत घेतली पाहिजे. सप्ताहाला करतातच की मदत, गावचा सप्ताह असतो, ज्ञानेश्वरी पारायण असतो, आपण मदत घेतोच की. आपण मदत घेत नाही आणि कार्यक्रमही करत नाही. त्यामुळे आगामी काळात एखादा कार्यक्रम करण्यासाठी आपण मदत घेऊन ते कार्यक्रम त्या ठिकाणी केले पाहिजे. कारण बराच वेळा काय होतंय, खर्च कोणी करायचा? आमदारच नाही आमच्याकडे, जिल्हाध्यक्ष कधी देतील? याच्यावरती विसंबून राहणारी आपली पार्टी नाही. आपल्याला माहिती आहे की किती त्यागातून ही पार्टी मोठी झालेली आहे, किती लोकांनी त्याग केलाय. आज आपण जेव्हा मोहनजी भागवत आपले आदरणीय सरसंघचालक यांचं भाषण ऐकतो त्यावेळी ते म्हणतात ना की संघ में आएगा तो कुछ नहीं मिलेगा, उल्टा जो है वो चला जाएगा. त्याग भावनेतून ही पार्टी मोठी झालेली आहे. आपल्या प्रमुख 2 नेत्यांनी त्यासाठी बलिदान दिलेलं आहे. त्यामुळे
तन मन धनाने आपल्याला या पार्टीचं काम करावं लागेल. आणि हा शेवटी परिवार आहे आणि परिवारामध्ये संवाद असला पाहिजे. बराच वेळा काय होतं, कार्यकर्त्याच्या घरी अडचण असते, सुखदुःखात आपण जातो, परंतु त्याच्याने माझी एक अटॅचमेंट आहे का, मैत्री आहे का? आपल्या एका बोलण्यावरून चार कार्यकर्ते घराच्या बाहेर पडतात का? आणि पडल्यानंतर एखादा आंदोलन कार्यक्रम करतात का? बूथ स्तरावरचं म्हणतोय बरं का, कारण की आपली पार्टी आता बूथ स्तरावरती घेऊन जायची. त्यामुळे परिवार म्हणून आपण एकत्र काम केलं पाहिजे, सुखदुःखात गेलं पाहिजे, परंतु कार्यकर्त्यामध्ये पण रूपांतर त्या माणसाचं केलं पाहिजे. तसंच महिलांच्या बाबतीत सांगितलं 33% आरक्षण आहे. आपल्या कार्यात महिलांचं योगदान फार मोठं आणि चांगलं असलं पाहिजे. एकमेव पार्टी आहे जिथे महिला निर्धास्तपणे आणि कोणाची फिकीर न करता वावरत असतात, कारण त्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी ज्या विचारावरची पार्टी उभी आहे ती महिलांना आईचं, मातेचं, भगिनीचं स्थान देतं. आगामी काळात महिलांचं 33% जे आरक्षण आहे त्याचं लक्षात घेता आपल्या बूथवरती किमान 33% महिला पाहिजे असं एक टार्गेट निश्चित आपण केलं पाहिजे. महिलांसाठी जे सुरक्षित वातावरण असेल ते दिलं पाहिजे. एखादी महिला असते, डॉक्टर असते, वकील असते, उद्योजक असते, त्यांना जाऊन भेटलं पाहिजे. पहिला प्रश्न येतो की एवढ्या महिला आणायच्या कशा? फार चांगल्या आणि कर्तृत्वान महिला या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, सांगलीमध्ये आहे. आपण त्यांच्यावर पोहोचत नाही, गेलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात वकील आहेत, डॉक्टर आहेत, बाहेर पडत आहेत. आपण त्यांच्याकडे कधी संवाद जाऊन साधला पाहिजे. आणि संवाद हे सुद्धा महत्त्वाचं आपल्या कार्यपद्धतीचं एक अढळ स्थान आहे. त्यामुळे कार्यपद्धतीची काही वैशिष्ट्य आहेत मी तुमच्यावर सांगितली आणि सांगण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक संघटनेला आपलं कार्यालय अपेक्षित आहे. तालुका स्तरावरचं कार्यालय करणं अपेक्षित आहे. गाव लेवलला म्हणजे आता मी ज्या तडसर वांगी गावातून येतो, कडेगाव मधलं वांगी गाव, आमचं भारतीय जनता पार्टीचं गावचं कार्यालय आहे. मग त्या कार्यालयामध्ये आम्ही काय केलंय, झेंडे आहेत, दुपट्टे आहेत, फ्लेक्स आहेत, काही झेंडे आहेत, सगळ्यांच्या प्रतिमा लावलेत. निदान प्रमुख 3 प्रतिमा ज्या आपल्या कार्यपद्धतीमध्ये आहेत त्या असल्याच पाहिजेत. एक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जे जनसंघाची स्थापना केलेले आहे. 2 ज्यांच्या नावावरती हा अभ्यास वर्ग चालू आहे ते पंडित दीनदयाळ उपाध्याय. आणि 3 भारत माता. प्रामुख्याने हे 3 फोटो प्रत्येक कार्यालयामध्ये, जे कोणी कार्यालय असेल, समजा कोणी उपाध्यक्ष असेल त्याने कार्यालय काढलं, कुठला गावचा एखादा नेता असेल भाजपचा, त्याला वाटलं नाही मला जनसंपर्क कार्यालय चालू करायचं आहे, निदान आपल्या कार्यालयामध्ये ह्या 3 प्रतिमा असल्या पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त त्याला जे आवडतं ते त्याचा प्रतिमा तो लावू शकतो. परंतु कार्यपद्धतीचं मानांकन ते आहे. त्या कार्यालयामध्ये काय असलं पाहिजे, बूथ प्रमुखांच्या आणि बूथची सगळी जी नावं आहेत कार्यकर्त्याची ती जी गटपट रचना असली पाहिजे. 1 would tell you, एक प्रमुख आहे त्याची 10 नावाची सगळी लिस्ट त्या मंडळाच्या कार्यालयामध्ये पाहिजे. किंवा गावामध्ये 8 बूथ असतील, 4 बूथ असतील तर त्यांची नावं पाहिजे. अशा प्रकारच्या कार्यालयाची रचना. बरं, कार्यालयामध्ये एखादा प्रिंटर पाहिजे, एखादा लॅपटॉप पाहिजे, जेणेकरून एखादं आपल्याला लेटर टाईप करायचं आहे. अशा प्रकारचे आपल्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्य आहे. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रवास केला पाहिजे. हे सगळं काम वाढलं जे भारतीय जनता पार्टीचं प्रामुख्याने सर्व मोठ्या नेत्यांनी प्रवास करून वाढलेला आहे. आजही आपले नेते पश्चिम बंगालमध्ये असेल, केरळमध्ये असेल, तामिळनाडूमध्ये जात आहेत. दिल्लीमध्ये बसून त्यांनी सगळं ऑपरेट करत असतील तर मला सांगा पश्चिम बंगालची एवढी लढाई मोठी चालली ती झाली असती का? आज सकाळी अमित भाईंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, किती जणांनी ऐकली? 1 जण. केरळमध्ये जे वातावरण चाललंय, आपले प्रदेशाचे 2 सचिव राम सातपुते असतील किंवा आपले प्रवीणजी घुगे असतील किंवा आपले बरेच नेते आज अमन माणिक साहेब असतील, आज केरळमध्ये गेले. बघितलं सगळ्यांनी? हा थोडक्यात प्रवासच आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन त्या ठिकाणी पक्ष संघटन वाढवणं याला प्रवास असं म्हणतात. अमर माणिकांचे तो जो फोटो आहे अमित भाई शामर, पाहिला का सगळ्यांनी? पाहिला? किती जणांनी शेअर केला?
केला पाहिजे. तसाच हे मोठे नेते हे राज्य टू राज्य प्रवास करतात. आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी बूथ टू बूथ, गाव टू गाव या भारतीय जनता पार्टीसाठी प्रवास केला पाहिजे. फार सोपं आहे. आपल्याला 4 नाव माहिती नाही तर गावाची, त्यांना सांगितलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी जॉईन कर, प्रवेश कर, तुला काही चांगली जबाबदारी देतो, आपण देशाचं काम करू. नरेंद्र मोदी साहेबांचा करिश्मा आज एवढा मोठा आहे आणि बऱ्याच जणांना पार्टीत यायचं आहे, पण बऱ्याच वेळा अडचण काय असते, तो हा नेता चांगला नाही, तो नेता चांगला नाही, लोकल लेवलची फार अडचण असते. परंतु वैयक्तिक संपर्कावरती आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वाढवले पाहिजे. त्यामुळे एका गावावरून दुसऱ्या गावी प्रवास केला पाहिजे, एका बूथवरून दुसऱ्या बूथवरती गेलं पाहिजे. त्या बूथचे 4 माझे मित्र आहेत, पण कुठल्याच पक्षात नाहीये. आत्ता ते निवृत्त झाले, कुठल्याच पक्षात नाहीये. निदान त्यांना जाऊन भेटलं तरी पाहिजे, त्यांना किमान फ्रेंड्स ऑफ बीजेपी तरी केलं पाहिजे, हितचिंतन तरी केलं पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे बघ आमच्यात आपण एवढ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात प्रत्येक कार्यकर्त्याने प्रवास करणं सुद्धा अपेक्षित आहे. जसे आपले सगळे नेते पूर्ण महाराष्ट्रभर देशभर फिरतायत. आपलं काय महाराष्ट्र देश सन्मानाने मजबूत आहे, ओके. आपल्याला सगळ्यांना बूथ सांभाळायचं आहे, गाव सांभाळायचं आणि मंडळ सांभाळायचं आहे. त्यामुळे त्यासाठी प्रवास केला पाहिजे, ठरवून केला पाहिजे की नाही आता मी या बूथवरती जाणार, तो बूथ कमजोर आहे. उद्या मंडळ अध्यक्ष बोलले की नाही नाही हे 4-5 बूथ फार कमजोर आहे, तर आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी पुढं आलं पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे की माझे पाहुणे आहेत, माझा मित्र आहे, माझे नातेवाईक आहेत, माझ्या ओळखीचे आहेत त्या बूथवरती, आणि त्याला जाऊन भेटा तुम्ही आणि त्यांना आव्हान करा की आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आलो, तुम्हाला विनंती करतो या बूथवरती जरा लक्ष द्या. पण बूथवरती लक्ष काय द्यायचं आपल्याला माहिती आहे, कारण आपण काय गडबड करणारे कार्यकर्ते नाही आहेत, गडबड रोखणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे प्रवास हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीचं एक मूलभूत उदाहरण आहे. वेळ फार झाला आहे, तरी मला तुम्ही या सगळ्यांनी या ठिकाणी येऊन मोजक्या शब्दात आपली कार्यपद्धती सांगण्यासाठी मला आपण बोलवलं, त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद.